ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि पावसासंदर्भातली एक बातमी पाहूयात। विश्रांती घेतलेल्या पावसानं मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोडपून काढलंय। शिरूर कासारमध्ये दमदार पाऊस झालेला असून सिंदफणा नदीला पूर आलाय आणि याच पुराचं पाणी हे परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये देखील शिरलंय। शिरूर शहरामधून वाहणाऱ्या सिंदफणा नदीनं रौद्ररूप धारण केलेलं असून तहसील प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। मध्यरात्री अचानक दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही पूरपरिस्थिती निर्माण झालेली दिसून येते। घरांसह नदीकाठच्या दुकानांमध्ये देखील सध्या पाणी आहे। सुदैवानं कसलीही जीवितहानी झालेली नाहीये। आणि याच संदर्भातले अपडेट्स घेऊयात विकास माने यांच्याकडून। विकास, बीड जिल्ह्याला अगदी झोडपून काढलेला आहे, सध्या पावसाची नेमकी तिथली परिस्थिती काय आहे? नक्कीच आकांक्षा, आपण पाहतो की काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली होती। मात्र मध्यरात्री जो आहे अनेक भागांमध्ये दमदार असा पाऊस कोसळला। यामध्ये प्रामुख्यानं शिरूर कासार तालुक्यामधली ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांनी दिलेली आहे आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर जी शिरूर कासार तालुक्यातून नदी वाहते सिंदफणा, त्याच नदीला पूर आलेला आहे आणि हे सगळं पुराचं पाणी जे आहे ते शहरातील जे काही सखल भाग आहे त्याबरोबर नदीकाठची जी गावं आहेत त्याच्यामध्ये देखील गेल्याचं पाहायला मिळते आणि अनेक घरं असतील, दुकानं असतील, ही सध्या पाण्यामध्ये आहे। तहसील प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे। मात्र हा दमदार पाऊस झाला आणि या पावसामुळे सध्या ही पूरस्थिती निर्माण झालेली देखील पाहायला मिळते आहे आणि तहसील प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी देखील त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे। अगदी विकास, शिरूर कासार हा परिसर पूर्णपणे जलमय झालेला दिसतोय। अनेक घरांमध्ये त्याचबरोबर दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय। इथल्या नागरिकांना हलवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येत आहेत का? प्रशासन नेमकं काय आवाहन करतंय? नक्कीच अचानक झालेला हा मध्यरात्रीचा पाऊस होता। या ठिकाणी ही आपल्याला ज्या ठिकाणी पाणी पाहायला मिळत आहे ती पूर्णतः बाजारपेठचा परिसर आहे आणि त्यानंतर तिथे शेजारीच असलेली ही घरं देखील आहे। त्यामुळे हा पाऊस अचानक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणचे जे काही नागरिक असतील ते आता इथनं स्थलांतर झालेले आहेत, त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। मात्र पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि अजूनही काही पावसाच्या सरी ज्या आहेत त्या हलक्या कोसळत आहेत आणि त्यामुळे नदीची पातळी जी आहे ती देखील वाढलेली आहे। मात्र सध्या तुर्तास तरी प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कता बाळगण्यात आलेली आहे। कुठलीही जीवितहानी म्हणा किंवा पाण्यामध्ये कोणी वाहून गेल्याची माहिती तुर्तास तरी प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली नाहीये आणि नागरिकांना सतर्कतेचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। अगदी खरं तर बीड जिल्ह्याला विकास काल रात्री तुफान पाऊस झालेला आहे। आता सध्या पाऊस पडतोय का की थांबलेला आहे? पावसाची काय स्थिती आहे? सध्या तुर्तास जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील जी काही भाग आहेत तिथे काही हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली देखील आहे। मात्र जी नदीकाठची आहेत त्या नदीकाठच्या गावांना यामध्ये प्रामुख्यानं झोडपून काढलेलं आहे आणि रात्री आतापर्यंत या पूर्ण मान्सूनमध्ये आज जो काही मध्यरात्री पाऊस झालेला आहे त्या पावसानं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये झोडपून काढलेला आहे आणि यात सर्वाधिक फटका जो बसलेला आहे तो म्हणजे नदीकाठच्या गावांना आणि नदीकाठच्या गावांमध्ये ही अशा पूरस्थिती जी आहे ती परिस्थिती पाहायला मिळते। अगदी विकास, या सिंदफणा नदीनं हे रौद्ररूप धारण केल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे नक्कीच इथल्या सगळ्याच गावांना मोठा फटका बसलेला आहे। नेमकी कोणती कोणती गावं आहेत की ज्यांना या नदीच्या रौद्ररूपामुळे फटका बसू शकतो आणि या पुढे देखील जर पावसाचा जोर असाच वाढला तर अजूनही गावांना फटका बसण्याची शक्यता आहे का? नक्कीच शिरूर कासार तालुका आहे हा आपण प्रामुख्याने पाहतो आहेत आणि इथं गोमळवाडा असेल, शिरूर असेल, त्याबरोबरच पुढे सिंदफणा नदीकाठची इतर काही जी काही गावं आहेत, कारण की ही जी नदी आपल्याला पाहायला मिळते ही शिरूर कासार शहरातून वाहते आणि त्यामुळेच शिरूर कासारमध्ये जो काही मध्यरात्रीच्या सुमारास पाऊस झालेला होता आणि त्याच पावसानं हा ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला होता आणि त्यामुळे जी काही शहरातून वाहणारी सिंदफणा नदी आहे या सिंदफणा नदीने हे रौद्ररूप धारण केलेलं होतं आणि या ठिकाणी जी काही नदीकाठची मोठ्या प्रमाणातली गावं आहेत याच गावांमध्ये या नदीचं पाणी जे आहे ते प्रामुख्याने गेलं। मध्यरात्री अचानक स्वरूपाचा हा पाऊस होता आणि त्यामुळे या ठिकाणची जी काही नागरिक होती त्यांची देखील धांदल उडाली आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणावर सुखरूप बाहेर पडण्याचा देखील प्रयत्न केलेला होता आणि याची माहिती प्रशासनाला माहिती झाल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत जे नागरिक असतील त्यांना या ठिकाणावरनं स्थलांतर करण्याचं काम असेल किंवा इथून दूर करण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे। सध्या जर पाहिलं तर तुर्तास ही परिस्थिती जी आहे ती पूर्णतः नियंत्रणात आहे, मात्र पुराचं जे पाणी आहे ते मात्र कायम आहे। ठीक आहे, धन्यवाद विकास या संपूर्ण माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स आम्ही घेतच राहू।